पॅरिस ऑलिम्पिकमधून आनंदाची बातमी. भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये दाखल. पेनल्टी शूटआउटमध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर 4-2 मात. काँग्रेस नेत्यांची मुंबईतील लिलाव हॉटेलमधली बैठक संपन्न. आगामी विधानसभेच्या जागांसंदर्भात चर्चा झाली असल्याची काँग्रेस नेते नसीम खान यांची माहिती. पुण्यामधून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात. सोलापूर, धाराशिवसह मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात करणार मुक्काम. 13 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये दौऱ्याची सांगता. वरुण सरदेसाईंनी काँग्रेस नेत्यांची घेतली भेट. जिजान सिद्दीकीच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा. वक्फ बोर्डाच्या अधिकारांना आळा घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार. नवं विधेयक मांडलं जाणार. वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावरही नियंत्रण. पुण्यातल्या एकता नगरमध्ये पुन्हा पाणी साचायला सुरुवात. अग्निशमन दल, आर्मीचे जवान दाखल. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू. मुसळधार पावसामुळे एकविरा देवी गडावर धबधब्यांचं रौद्ररूप. गडावर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका. भाविकांना गडावर जाण्यास बंदी. पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर श्रीरामाची गादी येथील काही भागात भूस्खलन. किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गात राडारोडा साचल्यानं गडावर जाण्यास बंदी. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मध्य वैतरणा धरणही भरलं. 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले. 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या गंगापूर धरणातून 4,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.